हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी थंबनेलला सुद्धा बघितला असणार असेल की 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचा जो अर्थसंकल्प आहे, बजेट जे आहे ते या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. 2026 बजेटमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नमूद केलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत, कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर सरकारचा मेन जो फोकस आहे तो कोणत्या गोष्टीवर राहणार आहे. ठीक आहे. महत्त्वाचे जे 25 की पॉईंट्स आहेत, त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. कोणत्या क्षेत्रावर कोणत्या गोष्टीवर जास्त सरकारचा भर असणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा बजेट येणाऱ्या सर्व आपल्या एक्झामसाठी एस-एस-सी असू देत, रेल्वे असू देत, महाराष्ट्रातील सर्व सर्वसेवा एक्झाम असू देत किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू देत, त्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा एक पार्ट असणार आहे. कारण ह्याच्यावर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन या ठिकाणी बजेटवर असणारच आहेत. ठीक आहे. आणि ते 1 ते 2 मार्क जर पक्के करायचे असतील तर पुढील 10 मिनिटं, हा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तेवढं तुम्हाला बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर कोणी आपले हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या, शुभम सर टेक्स्टबुक. कारण याच टेलिग्राम चॅनलला मी हे सेशन झाल्यानंतर PDF ही अपलोड करणार आहे, जेणेकरून तिथून तुम्हाला ती ही PDF भेटून जाईल. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल सर्च केल्यानंतर भेटत नसेल तर हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता, जेणेकरून तुम्हाला टेलिग्राम चॅनल इझी वेमध्ये भेटू शकतं. ठीक आहे. चला. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला शेअर सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. सो व्हिडिओला स्टार्ट करूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 जो आहे तो कशावर मेन फोकस आहे बघा. या ठिकाणी मी एक पॉईंट हायलाईट केला आहे, युवा शक्तीवर. ओके. युवा शक्ती आणि विकसित भारत यावर या ठिकाणी हा अर्थसंकल्प आधारित असणार आहे. आता या ठिकाणी बघा, अर्थसंकल्प जो आहे तो कोणी मांडलेला आहे. या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेला हा अर्थसंकल्प युवा शक्तीवर आधारित असून 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयाला समर्पित आहे. आता 2047 हेच का उद्देश ठेवले तर या ठिकाणी बघा, 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. 2047 पर्यंत या ठिकाणी देशाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यामुळेच हे टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. ठीक आहे. पहिल्यांदाच ऐतिहासिक कर्तव्य भवनमध्ये, आता जी भवनची नावं आहे ती चेंज झालेली आहे, त्यानुसार या ठिकाणी ऐतिहासिक पहिल्यांदाच कर्तव्य भवनमध्ये तयार झालेला हा अर्थसंकल्प आर्थिक भविष्याचा नवा नवा दिशादर्शक आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण अर्थसंकल्प म्हणजे काय, बजेट म्हणजे काय. तर हा एक राष्ट्राच्या आर्थिक नियोजनाचा एक आधारस्तंभ आहे. जसं आपण आपल्या घरातील समजा आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे, त्याचबरोबर आपण वर्षभरात किती खर्च करणार आहे आणि राहिलेला जो पुढील येणाऱ्या वर्षामध्ये कोणत्या गोष्टीवर आपण फोकस करणार आहे, कोणत्या गोष्टींचा खर्च कमी करणार, कोणत्या गोष्टींचा खर्च वाढवणार आहे, ह्या सर्वांचं जे एक आपलं अंदाजित नियोजन असतं, त्याच पद्धतीचं या ठिकाणी सरकार सुद्धा बघा की सरकारचं सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्प असतो, ज्याच्यामध्ये सरकार किती उत्पन्न कमवत आहे आणि किती खर्च करत आहे, येणाऱ्या वर्षामध्ये किती खर्च करणार आहे, या सर्व गोष्टींचं या ठिकाणी एक नियोजित अंदाजपत्रक असतं. लक्षात ठेवा. अर्थसंकल्प हे सरकारचे एका वर्षातील संपूर्ण उत्पन्न आणि खर्चाचे तपशीलवार नियंत्रण विवरण आहे. हा दस्तऐवज देशाच्या आर्थिक धोरणाची दिशा ठरवतोय, बरोबर आहे, आणि विकासाच्या मार्गावर प्रकाश टाकतो. आता यामध्ये काय असतं तर सरकारचे वार्षिक आर्थिक नियोजन काय असणार आहे, विकास कार्यक्रमांना दिशा कोणत्या कोणत्या असणार आहेत. ठीक आहे. आर्थिक प्राधान्यक्रम निश्चित करतात. ठीक आहे. आणि त्यानंतर नागरिकांच्या कल्याणकारी रूपरेषा असणार. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, अर्थसंकल्प 2026-27 जर महत्वाचं वैशिष्ट्य बघितलं तर पहिलं असणार आहे कर्तव्य भवन. हे तुम्हाला महत्वाचं आहे, नोट डाऊन करून घ्या. पहिल्यांदाच ऐतिहासिक कर्तव्य भवनमध्ये हा तयार झालेला अर्थसंकल्प आहे. समावेश दृष्टिकोन कोणत्या कोणता आहे तर गरीब, वंचित, युवक आणि मध्यम वर्गावर या ठिकाणी विशेष भर दिलेला आहे. टिकाऊ विकास कुठला असणार तर या ठिकाणी दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी मजबूत पायाभूत सुविधा, ह्याच्यावर या ठिकाणी हा मेन फोकस असणार आहे. ठीक आहे. तर युवा शक्ती चलित अर्थसंकल्प भारताची युवा शक्ती केंद्रस्थानी या ठिकाणी मानून हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या युवा पिढीला सशक्त करण्यावर भर देतो. रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण स्टार्टअप संस्कृती आणि तंत्रज्ञान आधारित वाढीवर विशेष लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, रोजगार निर्मिती ज्याच्या माध्यमातून लाखो नोकऱ्या निर्माण होतील. कौशल्य विकास म्हणजे तुमचे जे स्किल वगैरे असतील त्याच्यावर या ठिकाणी भविष्यातील तंत्रज्ञानावर फोकस केलेला आहे. स्टार्टअप पाठबळ, ठीक आहे, नवीन निर्मितीला या ठिकाणी चालना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक वाढ म्हणजे सर्वांसाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ओके. आता ह्या ज्या अर्थसंकल्पात जर बघितला तर तीन मुख्य कर्तव्यावर आधारित फोकस केलेला आहे. ही तीन मुख्य कर्तव्य तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिला जर कोणता असेल तर या ठिकाणी आर्थिक वेग, दुसरा जर कोणता असेल तर या ठिकाणी लोकांच्या आकांक्षा, आणि तिसरा जो आहे तो सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये काय असणार आहे, आर्थिक वेगमध्ये स्थिर आणि जलद वाढ साध्य करणे हे या ठिकाणी सरकारचा मेन उद्देश असणार आहे. त्याचबरोबर रोजगारी व जीवनमान उंचावण्याचं या ठिकाणी दुसरा या ठिकाणी कर्तव्य असणार आहे. आणि तिसरं कर्तव्य जे आहे ते सर्वसमावेशक व ससमर्थ समाज घडवणे हा तिसरा या ठिकाणी कर्तव्य असणार. तर 1, 2 आणि 3 ही कर्तव्य खूप महत्वाची आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहिला आता कर्तव्य बघूया की आर्थिक विकास. देशाचा आर्थिक विकास वेगवान करणे, उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन क्षेत्र मजबूत करून आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेला प्रभावीपणे तोंड देऊन भारताची आर्थिक वाढ वेगवान करण्यावर भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. उत्पादन क्षमता आणि नवनिर्मिती वाढवणे, विनिर्माण क्षेत्राला बळकटी देणे, पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करायची आहे. त्याचबरोबर उद्योग आणि व्यापारास प्रोत्साहन देऊन जागतिक स्पर्धेत आघाडी घेणे हा मेन या ठिकाणी सरकारचा उद्देश असणार आहे. आर्थिक विकास कशा प्रकारे होणार आहे ते सरकार या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकतो की ह्याच्यामधले आघाडीची क्षेत्र कोणती कोणती असणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जो मेन फोकस चर्चेमधला जो आहे तो बायोफार्मा, जैविक औषध उत्पादन आणि संशोधनावर या ठिकाणी सरकारचा मेन फोकस असणार आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर दुसरा असणार आहे वस्त्रोद्योग, पारंपरिक आणि आधुनिक वस्त्र निर्मितीवर या ठिकाणी दुसरा फोकस असणार आहे. तिसरा MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगावर या ठिकाणी फोकस असणार आहे. म्हणजे जे सध्या बघा बिझनेस रिलेटेड जर तुम्हाला काय करायचं असेल तर या ठिकाणी ही बिग ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. चौथं जे असणार आहे या ठिकाणी हरित ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा आणि टिकाऊपणा. पाचवं जे असणार आहे ते महत्वाची खनिजे, दुर्मिळ आणि रण रणनीतिक खनिज संसाधने याच्यावर या ठिकाणी फोकस असणार. ही महत्वाची आघाडीची क्षेत्र आहेत, लक्षात ठेवा. 5 आघाडीची क्षेत्र आहेत: बायोफार्मा, वस्त्रोद्योग, MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, त्याचबरोबर हरित ऊर्जा आणि महत्वाची खनिजे. ठीक आहे. आता इथं सगळ्यात एक महत्वाचं आहे बघा, बायोफार्मा शक्ती योजना. ही काय असणार आहे, या ठिकाणी सरकारनं बघा 10,000 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. ओके. भारत बरोबर जागतिक बायोफार्मा केंद्र म्हणजे जागतिक स्तरावर आपल्याला या ठिकाणी ही निर्मिती करायची आहे. बायोफार्मा शक्ती योजनेअंतर्गत 10,000 कोटीची तरतूद पुढील 5 वर्षासाठी केली आहे. या योजनेमुळे भारतातील बायोलॉजिक आणि बायोसिमिलर्स उत्पादनात जागतिक पातळीवर आघाडीवर येईल. 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था निपे स्थापन केल्या जातील. बघा लक्ष द्या, 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था या ठिकाणी स्थापन केल्या जातील आणि 7 सध्याच्या संस्थांचे आधुनिकीकरण होईल. ते सध्या आता 7 संस्था आहेत त्यांचं आधुनिकीकरण आणि त्या नवीन 3 एक्स्ट्रा ऍड होणार, म्हणजे टोटल या ठिकाणी 10 होणार. त्याचबरोबर अधिक क्लिनिकल ट्रायल साईट्समध्ये औषध विकासाला वेग मिळणार आहे. ठीक आहे. मेडिकल वाल्यांसाठी हे खूप बिग ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ठीक आहे. वस्त्रोद्योगासाठी एकात्मिक कार्यक्रम असणार बघा, राष्ट्रीय फायबर योजना असणार आहे, वस्त्रोद्योग विस्तार योजना असणार आहे, हातमाग व हस्तकला समर्थन असणार आहे, टेक्स इको उपक्रम असणार आहे आणि समर्थ 2.0. हे लक्षात ठेवा. समर्थ 2.0 काय तर कामगारांचं कौशल्य सुधारण्यासाठी या ठिकाणी समर्थ 2.0 असणार आहे. ठीक आहे. या एकात्मिक कार्यक्रमामुळे वस्त्रोद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि निर्यातीला सुद्धा या ठिकाणी चालना मिळणार आहे. ठीक आहे. सर, आता या ठिकाणी बघा की MSME विकासाचं जे एक इंजन आहे त्याच्यामध्ये काय असणार, MSME ग्रोथ फंडमध्ये 10,000 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सशक्तीकरण, MSME क्षेत्र भारतीय व्यवस्थेचा कणा आहे आणि या ठिकाणी 10,000 कोटी रुपयांच्या MSC ग्रोथ फंडाच्या माध्यमातून चॅम्पियन MSME तयार केल्या जाणार आहेत. यामध्ये काय असणार आहे, सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध असणार आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणार आहे, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, मेक इन इंडियाला या ठिकाणी बळकटी असणार आहे आणि निर्यात क्षमता वाढवणे हा या ठिकाणी मेन उद्देश असणार आहे. ठीक आहे. सार्वजनिक भांडवली खर्च याच्यामध्ये काय असणार बघा, पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक असणार आहे. तर आर्थिक वर्ष 2026-27 साठी सार्वजनिक भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपये ठेवण्यात आलेला आहे. आता कुठे कुठे असणार ठिकाणी बघा, रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक, शहरी विकास आणि इतर हे तुम्ही या ठिकाणी पर्सेंटेज बघू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर या गुंतवणुकीमुळे देशाची काय होणार आहे, आर्थिक वाढ गतिमान होणार आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे आणि नागरिकांच्या जीवनमानात त्या ठिकाणी सुधारणा होणार आहे. ठीक आहे. सगळ्यात आता मेन मुद्दा जो आहे तो 7 ग्रोथ कनेक्टर कॉरिडॉर. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिला जर कॉरिडॉर हे खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ही पीडीएफ मी शेअर करणार आहे कुठं, शुभम सर टेक्स्टबुकला. या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल. तिथून ही पीडीएफ डाउनलोड करा आणि रीड करून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये हा अर्थसंकल्प फिट होऊन जाईल, कुठला पण क्वेश्चन होते. पहिला जो कुठला कॉरिडॉर असणार आहे, मुंबई पुणे असणार आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, महाराष्ट्राचे आर्थिक केंद्र जोडणारा हा महामार्ग असणार आहे. ठीक आहे, कॉरिडॉर. दुसरा जो असणार आहे या ठिकाणी पुणे हैदराबाद, जे पश्चिम ते दक्षिण संपर्क साधण्यासाठी या ठिकाणी पुणे हैदराबाद असणार आहे. आणि हैदराबाद बंगळुरू कशासाठी असणार आहे, IT क्षेत्र तुम्हाला माहितच आहे, IT राज्यांचा हा मार्ग असणार आहे.
हैदराबाद चेन्नई कशासाठी असणार आहे, तर दक्षिणेतील प्रमुख जोडणीसाठी या ठिकाणी हैदराबाद चेन्नई असणार आहे. चौथा जो असणार आहे तो या ठिकाणी चेन्नई बंगळुरू असणार आहे. कुठला असणार आहे, चेन्नई बंगळुरू. तुम्ही जर इथं बघितलं तर मुंबई टू पुणे, मुंबई झाली, ओके, त्याच्यानंतर पुणे झाला, पुणे नंतर या ठिकाणी हैदराबाद झाला, हैदराबाद नंतर या ठिकाणी चेन्नई झाला. ठीक आहे, चेन्नई झाला, चेन्नई नंतर या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी बंगळुरू असणार आहे. ओके, चेन्नई टू बंगळुरू असणार आहे. ठीक आहे, बंगळुरू या ठिकाणी काय असणार आहे, नंतर इथं बघा दिल्ली टू वाराणसी आणि वाराणसी टू सिलिगुडी. ओके, पूर्व भारत जोडण्यासाठी वाराणसी टू सिलिगुडी, दिल्ली टू वाराणसी कशाने, राजधानीपासून आध्यात्मिक केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी. ठीक आहे, चेन्नई टू बंगळुरू कशासाठी असणार आहे, तामिळनाडू कर्नाटक संपर्क साधण्यासाठी. या 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे हरित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. हे लक्षात ठेवा, हे 7 कॉरिडॉर महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा, पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जर कर्तव्य, आता पहिलं कर्तव्य आपण बघितलेलं आहे, पहिल्या कर्तव्यामधल्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं बघा कर्तव्य असणार ते आकांक्षा आणि क्षमता. त्यामध्ये या ठिकाणी कौशल्य विकास, शिक्षण सुधारणा, आरोग्य सेवा आणि पर्यटन प्रोत्साहन, 4 गोष्टी आहेत महत्वाच्या. कौशल्य, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन, ह्या 4 गोष्टीवर या ठिकाणी फोकस असणार आहे दुसऱ्या कर्तव्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एव्हीजीसी क्षेत्र. एव्हीजीसी क्षेत्र म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स अँड गेमिंग. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स अँड गेमिंग, एव्हीजीसी या ठिकाणी या क्षेत्राचा भविष्याचा उद्योग असणार आहे. या ठिकाणी बघा तर त्या क्षेत्रात मोठा विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे. देशभरातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालय अत्याधुनिक एव्हीजीसी प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. या उपक्रमामुळे 2030 पर्यंत 20 लाख तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. 20 लाख म्हटलं, 20 लाख. ओके, तर आणि गेमिंग उद्योग महत्वाची भूमिका बजावेल, असा या ठिकाणी याचा उद्देश असणार आहे, एव्हीजीसी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह योजना, स्टेम शिक्षणात मुलींना सहभाग वाढवणे, विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित. म्हणजे स्टेमचा अर्थ काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स क्षेत्रातील संस्थांमध्ये मुलींसाठी विशेष वसतिगृह योजना राबवली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल की मुलींना सुरक्षित आणि प्रोत्साहक वातावरण या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी मेन उद्देश असणार आहे सुरक्षित राहणी सुविधा, शिक्षणातील भौगोलिक अडथळे दूर करणे, उच्च शिक्षणाला प्रोत्साहन आणि लैंगिक समानता साधणे. या ठिकाणी हे महत्वाचं असणार आहे, लक्षात ठेवा. ही एक योजना महत्वाची, लक्षात ठेवा. स्टेमचा अर्थ लक्षात ठेवा. स्टेम मी तुम्हाला सांगितलेला आहे. स्टेम म्हणजे काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. ओके, नेक्स्ट पर्यटन कौशल्याचा विकास. या ठिकाणी 10,000 पर्यटन मार्गदर्शक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, म्हणजे जे गाईड्स असतात बघा, त्यांच्यासाठी या ठिकाणी बिग ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. 12 आठवड्यांचे प्रशिक्षण, हायब्रिड शिक्षणाची पद्धत असणार आहे. IIM सहकार्य म्हणजे उच्च दर्जाची शैक्षणिक व्यवस्था, रोजगार निर्मिती, पर्यटन उद्योग करिअर. ठीक आहे, पर्यटन क्षेत्रात कुशल मार्गदर्शक तयार करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम राबवला जाईल. IIM संस्थांच्या सहाय्याने उच्च दर्जाचे प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. जर कोणाला गाईड म्हणायचं असेल तर बिग ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा खेलो इंडिया मिशन. आता मेन म्हणजे स्पोर्ट्सवर सुद्धा भर या ठिकाणी दिलेला आहे. प्रतिभा शोध म्हणजे तळागाळातून खेळाडू शोधणे, म्हणजे ग्रामीण भागातून जे कुठून असतील त्या सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी शोध घेणे. प्रशिक्षण व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक या ठिकाणी देणे. क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधारित प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाईल. पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे स्टेडियम या ठिकाणी. त्याचबरोबर पुढील 10 वर्षासाठी खेलो इंडिया मिशनची व्यापक रूपरेषा तयार केली आहे, ज्यामुळे भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल. ठीक आहे, या ठिकाणी असा हा फोकस केलेला आहे खेलो इंडिया मिशनचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं कर्तव्य बघा. आता आपण 2 कर्तव्य बघितली, आता तिसरं कर्तव्य जे आहे ते या ठिकाणी समावेशक विकास, शेतकरी कल्याण. ओके, दुसरा आहे महिला सक्षमीकरण, तिसरा आहे दिव्यांग समावेश, चौथा ग्रामीण विकास आणि पाचवा असणार आहे पूर्वोत्तर विकास. शेतकरी कल्याणमध्ये काय असणार आहे, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी सल्ला असणार आहे. महिला सक्षमीकरणमध्ये आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता. दिव्यांग समावेशनमध्ये समान संधी आणि प्रवेशयोग्यता. ग्रामीण विकासमध्ये गरीब आणि वंचित घटकांचा उत्थान आणि पूर्वोत्तर विकासमध्ये पूर्वोदय राज्यांची प्रगती. ठीक आहे, हे तिसरे या ठिकाणी कर्तव्य असणार आहे, समावेशक विकास. आता यानुसार बघा, तुम्ही बघितलं तर भारत विस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता साधन. ठीक आहे, शेतकऱ्यांचे आधुनिक तंत्रज्ञान. भारत विस्तार हे एक बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत वैयक्तिक कृषी सल्ला देते. मग तुम्हाला एका ठिकाणी जर काही सल्ला घ्यायचा असेल तर एआयच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी त्याची माहिती भेटली जाईल. याचा हा मेन उद्देश असणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संपूर्ण ज्ञानाचा उपयोग करते. या साधनांच्या मदतीने शेतकरी योग्य पीक निवड, खते व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि हवामान अंदाज यासंबंधी अचूक माहिती मिळू शकतात. यामुळे शेतातील जी जोखीम लक्षणीय प्रमाणात कमी केली जाऊ शकते. ठीक आहे, हे ज्ञान बहुभाषीय AI प्रणाली, ॲग्रिस्टेक एकत्रीकरण, ICR ज्ञान भांडार,
वैयक्तिक शेती सल्ला आणि शेतकऱ्यांसाठी जोखीम कमी. ठीक आहे. त्याच्यानंतर लखपती दीदी ते एस मार्ट. आता या ठिकाणी बघा असणार आहे की महिला आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा. या ठिकाणी महिला स्वयंसहायता गटांना सामुदायिक किरकोळ विक्री केंद्र स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर या उपक्रमामुळे लखपती दीदी योजनेतील महिलांना त्यांचे उत्पादन मिळवण्यासाठी स्वतःचे प्लॅटफॉर्म मिळेल. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, महिलांचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण व्यवस्थेला बळकटी आणि उद्योजकता विकास या ठिकाणी हा फोकस असणार आहे. त्याच्यानंतर आरोग्य सेवा आणि मानसिक आरोग्य. आरोग्य सेवामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता NIMHANS. ओके. निमान्स 2 दुसरे राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थान स्थापन केलेलं आहे. रांची ते तेजपूर संस्थांचे दर्जा वाढवून अत्याधुनिक सुविधा करणे. मानसिक आरोग्यामध्ये आघात काळजी आणि मनोवैज्ञानिक सहाय्य. वैद्यकीय पर्यटनमध्ये जागतिक दर्जाची उपचार सुविधा. ओके. मानसिक आरोग्याला प्राधान्य देत असताना संस्थांची जी जाळे वाढवली या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय पर्यटनाचे सुद्धा या ठिकाणी हे केंद्र बनणार आहे. ठीक आहे. हे सर्व आपण डिस्कस जे करत आहोत या ठिकाणी हे 2026चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यावर सरकारचा मेन फोकस कोणता आहे. पहिले आपण बघितले की या ठिकाणी 3 कर्तव्य आहेत. त्या 3 कर्तव्यावर या ठिकाणी सरकारचा जो फोकस आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठं कुठं गोष्टीवर फोकस करणार त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. पुढे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता महत्वाचा मुद्दा जो आहे तो तुमचा टॅक्स रिलेटेड. नवीन आयकर अधिनियम 2025 नुसार या ठिकाणी जर बघितला तर एप्रिल 2026 पासून हा जो 2026 आहे तो लागू होणार आहे. सुलभ नियम जर बघितलं तर सोपे नियम आणि फॉर्म सुद्धा भरायला तुम्हाला एकदम इझी असणार आहे. सहज अनुपालन म्हणजे करदात्यांना सोयी असणार आहेत. कमी वाद म्हणजे न्यायालयीन प्रकरणे कमी असणार आहेत. नवीन आयकर कायदा आणि अधिक पारदर्शक, सोपा आणि करदात्यांसाठी अनुकूल असेल. यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी असणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त झंझट करावी लागणार नाही आहे. ठीक आहे. प्रत्यक्ष करामध्ये जर काय बदल झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रत्यक्ष करामध्ये या ठिकाणी परदेशी प्रवास TCS या ठिकाणी 2% दराने लागू केलेला आहे. शिक्षण व वैद्यकीय TCS मध्ये या ठिकाणी 2% सवलतीचा दर आहे. IT सेवा सेफ हार्बर मध्ये या ठिकाणी 15.5% नवीन मर्यादा या ठिकाणी केलेली आहे. आणि क्लाउड प्रदाते जर बघितला तर या ठिकाणी 2047 पर्यंत कर सवलत या ठिकाणी ठेवलेली आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क. वैयक्तिक आयात शुल्क. वैयक्तिक आयातीवर 10% शुल्क लागू केलेलं आहे. सुलभ आणि पारदर्शकता व्यवस्था असणार आहे. औषधावर सवलत. 17 आवश्यक औषध पूर्णपणे शुल्कमुक्त. 17 जी आवश्यक औषधे आहेत ती पूर्णपणे शुल्कमुक्त म्हणजे त्याच्यावर काही टॅक्स नाही. ओके. आरोग्य सेवा परवानगी करण्यात आलेली आहे. लिथियम आयन सेल, लिथियम आयन बॅटरी किंवा महत्वाच्या खनिजावर सवलती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. सिंगल डिजिटल विंडो म्हणजे आयात निर्यात मंजुरीवर या ठिकाणी एकच डिजिटल व्यासपीठ या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आर्थिक शिस्त आणि वाढ. तर यामध्ये राजकीय तूट बघू शकता. कर्ज, GDP गुणोत्तर, अपेक्षित GDP वाढ आणि महागाई दर. ओके. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये आर्थिक शिस्तीचा प्राधान्य दिले आहे. राजकीय तूट GDPच्या 4.3% वर ठेवण्यात आला आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती टक्केवर ठेवण्यात आलं हा क्वेश्चन येऊ शकतो. 100%. राजकीय तूट GDPच्या 4.3% वर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जो मागील वर्षापेक्षा या ठिकाणी कमी आहे. जर कर्ज GDP गुणोत्तर सातत्याने कमी होत आहे जे भारताच्या आर्थिक व्यवस्थापनाची मजबूती दर्शवते. हे सुनिश्चित करते की देशाची आर्थिक वाढ दीर्घकाळ टिकून राहील. ठीक आहे. सो आय होप सर्वांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अशा प्रकारे आपण 2026चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉईंट होते त्याच्यावर या ठिकाणी फोकस केला. जी 3 कर्तव्य आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात जास्त फोकस जो असणार तो युवा शक्तीवर असणार आणि विकसित भारत. ठीक आहे. मी स्टार्टिंगला सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. ही PDF तुम्हाला या ठिकाणी शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही येणाऱ्या स्पर्धा परीक्षा SSC, रेल्वे, बँकिंग, ठीक आहे, सगळ्या एक्झामची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी टेक्स्टबुकनं सुपरपास नावाचं एक सबस्क्रिप्शन आणलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदाच ते सबस्क्रिप्शन घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोर्स तुम्हाला भेटून जाणार. 375 प्लस एक्झामची तयारी तुम्हाला करता येणार आहे. म्हणजे 2026 मध्ये SSCचे कोणत्या पण एक्झाम मध्ये, रेल्वेच्या कोणत्या पण एक्झाम मध्ये, सरळ सेवाच्या कोणत्या पण एक्झाम मध्ये, बँकिंगची कोणती पण एक्झाम मध्ये, बाकी अदर कोणत्या पण एक्झाम मध्ये तुम्ही फक्त एकदा सबस्क्रिप्शन घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोर्स ऍड होत जातील, सगळ्या टेस्ट सिरीज ऍड होत जातील, सगळे स्टडी नोट्स ऍड होत जातील. आणि हे तुमचे कोणत्या बेसिस असणार एक लक्षात ठेवा. पहिले इस्तेमाल करू पहिले फिर विश्वास करू. या पद्धतीनुसार तुम्ही या ठिकाणी 1 रुपयामध्ये फक्त 1 रुपया इन्व्हेस्टमेंट करा.
तुम्हाला 2 दिवस ट्रायल घ्या, चांगलं वाटलं बघा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही पुढे कंटिन्यू पेमेंट करू शकता. त्याचबरोबर डिस्काउंटसाठी तुम्हाला या ठिकाणी कोड वापरायचा आहे, SBB सर हा कुपन कोड वापरायचा आहे. ठीक आहे, हा कुपन कोड वापरा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल. ठीक आहे, आता म्हणणार सर 1 रुपयावर काय डिस्काउंट भेटणार, तर 1 रुपया आता तुम्ही जेव्हा तुम्ही हा स्टार्टिंगलाच कुपन कोड वापरताय तेव्हा नेक्स्ट तुम्हाला जेव्हा 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी जेव्हा पेमेंट करायचं असतं त्याला ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम डिस्काउंट भेटून जातो. ठीक आहे, म्हणजे आता घेतानाच तुम्ही स्टार्टिंगला लावा, नंतर घ्यायला गेला तर तुम्हाला जेवढा डिस्काउंट भेटायचा आहे तेवढा डिस्काउंट भेटणार नाही आहे. त्यासाठी आम्ही हा कुपन कोड सांगत असतो. ठीक आहे, बाकी अर्थसंकल्प रिलेटेड आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, कारण त्या गोष्टीवर फोकस असणार आहे. महत्त्वाचं जे जे फोकस असणार आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या PPT मध्ये, ह्या PDF मध्ये मी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत. ही तुम्हाला PDF मी अवेलेबल करून देतोय आपल्या टेलिग्राम चॅनलला. हे टेलिग्राम चॅनल आहे, सर्वांनी जॉईन करून घ्या. या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करतोय. ठीक आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या. PDF डाउनलोड केल्यानंतर चांगल्या प्रकारे वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, पॉइंटर काय असतील ते. ठीक आहे, आणि ह्याच्या रिलेटेड मी तुमच्यासाठी टोटल 50 क्वेश्चनची या ठिकाणी एक क्लास घेणार आहे, 50 क्वेश्चनचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे पहिला तुम्ही रीड करून घ्या. रीड झाल्यानंतर तुम्हाला ते 50 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एकदम अर्थसंकल्प फिट्टच राहणार आहे. मग कसा पण कुठून पण क्वेश्चन येऊ देत आणि कोणत्या पण एक्झामसाठी होऊ देत, तुम्ही ॲज इट इज ॲक्युरेट या ठिकाणी मार्क मिळवणार आहेत. भले ते 2 मार्कासाठी विचारू दे, 3 मार्कासाठी होऊ देत, 4 मार्कासाठी विचारू देत. ठीक आहे, सो आय होप सर्वांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, सो बाकी आता तुम्ही यानुसार बघू शकता, बजेट तर तुमच्या समोर डिक्लेअर आहे. तर 2026 मध्ये तुम्हाला जर कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा असेल, ठीक आहे, तर तुम्ही त्या बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवर सरकारनं फोकस केला आहे, त्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत त्या तुम्ही सगळ्या बघून घ्या आणि त्यानुसारच या ठिकाणी तुमच्या करिअर सुद्धा फोकस करायचा आहे. ओके, आय होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्याच्या रिलेटेड जे महत्त्वाचे MCQ क्वेश्चन असणार ते मी लवकरच तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येणार आहे. ठीक आहे, तब तक ले मिलते हैं, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.